थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई। मी दादांना हात जोडून पुन्हा विनंती केली की दादा मला काहीच नको, माझ्या अंबरनाथ तालुक्यातलं लोकांच्या जिव्हाळ्याचं पाटाचं धरण पूर्ण करून द्या। दादांनी लागली 10 मिनिटात आमची चर्चा होत नाही तोपर्यंत जळगावला तापी विकास महामंडळाकडे फोन केला आणि सांगितलं की माझ्या असे आमदार येतील आणि त्या धरणाच्या कामाला आपल्याला सुरुवात करायची आहे। आश्चर्याची बाब, दादांनी त्या धरणाच्या कामाला सुरुवात केलेली आहे। मित्रो, पाणी आणूनच दाखवेल, लोकांनी मला निवडून द्यावं आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी त्या विश्वासाला पात्र लावून आज हे पाणी अडवलंय। आज आपण त्याचं पाणी पूजन देखील जलपूजन म्हणतो, ते जलपूजन देखील आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। उपसा सिंचन योजना करावं लागणार आहे। साहेबराव पाटलांची ही पण आग्रही मागणी आहे की त्याही उपसा सिंचन योजनेला लवकर मंजुरी द्यावी, जेणेकरून धरणाचं काम जसं जसं होईल तसं दोन्ही तीरावर आम्हाला उपसा सिंचन योजनेचं पण काम त्या ठिकाणी करता येईल। दादा हा काय दादा, हो एक तास मोबाईल मला आपले आदरणीय मंत्री महोदय हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। जीवारत ताल दे पलरानो देवाचं शिवार तरी नाही धीर। पाडळशे धरणाला एकच वादा अजित दादा ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्यावरील श्रद्धा आढळ राहिली आहे। दादा, माता पिता, गुरु आणि गजानन महाराज इतकाच आदर भाव आपल्याविषयी माझ्या मनात आहे। दादा, मी माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आपल्याकडे कधी आलो नाही आणि येणारही नाही। दादा, मी मी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी वारंवार माझी फाटकी जोडी घेऊन आपल्याकडे येतच राहणार। आपण मला देवता समान आहात, माझ्यावर आपली फक्त कृपा दृष्टी असावी। प्रकल्प खूप वर्ष पिढ्या त्याच्यामध्ये मागणी करत होत्या, अनेक निवडणुका झाल्या, अनेक पुढारी झाले, परंतु कदाचित आमच्या साहेबराव पाटलांचाच पायगुण चांगला असावा आणि त्यांच्याच काळामध्ये हे काम व्हावं असं साधारण कदाचित देवाला तसं वाटत असावं। एकाच वादा हा माझा नारा आहे।